रान बोका बसलेला आहे, त्याचं नाव आहे महेश लांडगे. आणि आपल्या सगळ्या लांडग्यांची शिकार करणारा वाघ आहे बाळासाहेब आंबेडकर. अभिमानानं सांगतो की अजित दादा सुद्धा राजगृहाच्या बाहेर बाळासाहेबांची वाट बघतात. पोलिसांनो, तो एसपी असेल, पीए असेल, पीएसआय असेल, डीवायएसपी असेल, जर तुम्ही कायदा हातात घेतला आणि तुम्ही जर विनाकारण कुठल्या लोकांना असं मारहाण करत असाल तर तुम्हाला सुद्धा जेलमध्ये टांगणारी ताकद आहे प्रकाश आंबेडकर. या मेळाव्याच्या पाठीमागे आदरणीय अंजलीताई आंबेडकर असतील, आपले नेते बाळासाहेब आंबेडकर असतील, दोघांशी जेव्हा आमची एका कार्यक्रमानिमित्त चर्चा झाली, त्या चर्चेमधून आदरणीय अंजलीताई आंबेडकरांनी आम्हाला म्हटले की हरकत नाही, आपण पिंपरीमध्ये मेळावा घेऊन परत नव्या जोमाने काम करायला आपण सुरुवात करूया. आणि आदरणीय अंजलीताई आंबेडकर यांच्या सूचनेनुसार, आदरणीय बाळासाहेबांसोबत झालेल्या चर्चेनुसार आजची 5 तारीख ठरली. बांधवांनो, आपल्याला मला सांगणं हे गरजेचं आहे, हे राजकारण आहे, वंचितांचं राजकारण आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, सुजातदादा आंबेडकर आणि आज अंजलीताई आंबेडकर इथल्या तमाम ब्राह्मणवाद्यांच्या छाताडावर वंचितांचा झेंडा घेऊन आज मैदानामध्ये आहेत. हे काम करत असताना आपल्याकडे साधनं नाही आहेत. निवडणुका हरल्यानंतर विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा निवडणुकीत उमेदवार निवडून आला नाही, काही अनेक लोकांनी आमची मस्करी चालू केली. वंचित बहुजन आघाडी संपली, आता वंचित बहुजन आघाडीला लोक मानायचं कमी झालं, वंचित आघाडीला अगोदर एवढी मतं पडली, आता मती कमी झाली. आणि खास करून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीला, बाळासाहेब आंबेडकरांना राजकारणामध्ये अडवणाऱ्या भाजपाच्या, राष्ट्रवादीच्या बदमाश लोकांच्या टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आज अंजलीताई आंबेडकर मैदानात आहेत. खूप बघितलं आम्ही या 6-7 महिन्यात. पिंपरी चिंचवड मधली वंचित संपली अशा प्रकारे मागच्या 6-7 महिन्यापासून फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचे विरोधक या शहरामध्ये हिंदुत्ववादाचा, जातीवादाचा महाराष्ट्रातला एक मोठा रान बोका बसलेला आहे, त्याचं नाव आहे महेश लांडगे. आणि असल्या सगळ्या लांडग्यांची शिकार करणारा वाघ आहे बाळासाहेब आंबेडकर. ताई, कोकणामध्ये तो नितेश राणे आणि इकडं हा महेश लांडगे. अरे, ज्यानं भीमा कोरेगाव घडवलं त्या भिडेच्या पायात धुतो हा महेश लांडगे. धुतो की नाही धुतो? या महाराष्ट्रातल्या जातीच्या आणि धर्माच्या ठेकेदारांचा एक नेता या शहरात बसलेला आहे. मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तुमच्या सगळ्यांच्या भरोशावर सांगतोय, येणाऱ्या महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये आहे. घोर जातीवादी लोक आहेत. मी आज फार जबाबदारीनं बोलतोय. आदरणीय अंजलीताई या शहरामध्ये 2 वर्षापूर्वी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात धम्ममेळावा झाला. आदरणीय भारतीय बौद्ध महासभेचे राधाकांत कांबळे साहेब आहेत, सुरवशे साहेब आहेत आणि वेगवेगळ्या सगळ्या संघटनांच्या माध्यमातून येथेच्या मैदानावर या पिंपरी चिंचवड शहरातली
2 लाखापेक्षा जास्त लोक जमली होती की नाही हे या शहरातल्या बदमाशांना सांगा. 100, 200, 1000, 500 रुपये देऊन तुम्ही प्रत्येकाला तुमच्या खिशात घालू शकत नाही. इथं बसलेली हजारो लोक साक्षी आहेत की बाळासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारे लाखो लोक आज या पिंपरीमध्ये जिवंत आहेत, मेलेले नाहीत. पिंपरीतली आंबेडकर चळवळ, इथला राष्ट्रवादीचा आमदार, त्यांना वाटतं की यांना सगळ्यांना 1000, 2000, 5000 दिलं की खिशात घालता येईल. त्या आमदारालाही आमचं सांगणं आहे, तुमच्याकडे किती पैसा आहे तो महापालिकेच्या आखाड्यात आणा. बुटाच्या ठोकरानं आंबेडकरी चळवळ त्या पैशाला उडवणार का नाही हात वर करून सांगा, नाही तर टाळ्या वाजवून. टाळ्या वाजवायच्या आणि पुन्हा बटन आहेच आपला एक कवी, खा कशाचंही मटण, दाबा कोणतंही बटन. काय देऊ नका. ताई कधी कधी वाईट वाटतं. लोक स्वाभिमानी आहे, पण या स्वाभिमानी लोकांचे काही गुत्तेदार पिंपरीमध्ये आहेत. त्या सगळ्यांना रगडण्याची तयारी आहे की आहे का तयारी? तुम्ही फक्त तयारी करावं. तुम्ही माणसाचा गळा दाबायचं म्हणजे बटन दाबायचं. इथल्या भाजपच्या, राष्ट्रवादीच्या, सेनेच्या सगळ्या जातीवादी ब्राह्मणवाद्यांचा गळा दाबायचा असेल तर वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांचं बटन दाबा. यांचा गळा दाबण्याचा बंदोबस्त बाळासाहेब आंबेडकर बरोबर करतात. मी अधिकच जास्त खोलात जाणार. आदरणीय ताई, आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आदरणीय ताईंनी आपल्याला वचन दिलेलं आहे की मला जितका जमेल मी या पिंपरीसाठी वेळ देते. आणि ताईंच्या उपस्थितीमध्ये मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना विनंती केली की साहेब आपण पिंपरीला वेळ द्या. ऑगस्ट महिन्यामध्ये द्या, सप्टेंबर महिन्यामध्ये द्या. ताई मी हजारो लोकांच्या साक्षीनं सांगतो की एवढा पाऊस जरी असला तरी वॉटरप्रूफ पेंडॉल टाकून बाळासाहेबांची लाखोची सभा या पिंपरी चिंचवड मध्ये आम्ही घ्यायला तयार आहोत का? बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, अंजली ताई आंबेडकर संघर्ष करो. हा राजकारणाचा आखाडा आहे आणि या आखाड्यामध्ये 2 घ्यावे लागतात, द्यावे लागतात. नुसतं गोड गोड बोलून चालणार नाही. सगळ्यांशी मैत्री जपायची, सगळ्यांशी संबंध जपायचे. हा माझा मित्र असला पाहिजे, तो माझा मित्र असला पाहिजे, हे चालणार नाही. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांना हे सांगणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातल्या पोलिसांना भाजपाच्या, शिवसेनेच्या पाठिंब्यावर पोलीस माजल्यासारखं वागत आहेत. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था धाब्यावर ठेवलेली आहे. कुठं फिर्याद घ्यायला तयार नाहीत, आमचं म्हणणं ऐकायला तयार नाहीत. अरे एक वडार समाजाचा मुलगा बाबासाहेबांचा अपमान झाला म्हणून परभणीत रस्त्यावर उतरला. त्या मुलाला पोलिसांनी बेदम मारलं. 18 ते 20 पोलीस त्याला 3 दिवस मारत होते. त्या मुलाच्या शरीराचा एक ना एक पार्ट मोडला. तुम्हाला ही केस माहित नाही. बरेच लोक बाळासाहेबांचे फोटो बघतात, पण आमचं भाग्य आहे या केसच्या हेरिंगला साहेबासोबत सहकारी म्हणून मी औरंगाबादच्या कोर्टमध्ये होतो. आणि त्या दिवशी आम्हाला कळाला ज्ञानाचा दरारा काय असतो. नॉलेज. बाळासाहेब आंबेडकर जेव्हा उभे होतात, बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये या बदमाश पोलिसांनी काय केलं होतं माहित तरी आहे महाराष्ट्राला? अरे औरंगाबादच्या मेडिकल कॉलेजनं रिपोर्ट दिला पोस्टमॉर्टमचा
की सोमनाथ सूर्यवंशी पोलिसाच्या मारहाणीत मेला आणि महाराष्ट्राचा निर्लज्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतो तो हृदयविकारानं वारला. मेडिकल रिपोर्ट सांगतो, डॉक्टरचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगतात. यांचं समाधान झालं नाही. या लोकांनी औरंगाबादचा रिपोर्ट मुंबईच्या जे हॉस्पिटलला पाठवला. परत ती बघा, औरंगाबादचा रिपोर्ट मुंबईच्या जे हॉस्पिटलला पाठवला आणि जे हॉस्पिटलनं रिपोर्ट परत खोटा बनवला की तो मारहाणीत मेला नाही, तो हृदयविकारानं श्वसन आजारानं गेला. मुंबईच्या जे हॉस्पिटल कडून यांनी बदलून आणला रिपोर्ट. आपल्या समाजाला माहित नाही, 10 मिनिटं 15 मिनिटं कोणीतरी येतात, त्या पीडित लोकांसोबत फोटो काढतात, कुठंतरी कलेक्टर पोलिसांनो, तो एसपी असेल, पीआय असेल, पीएसआय असेल, डीवायएसपी असेल, जर तुम्ही कायदा हातात घेतला आणि तुम्ही जर विनाकारण कुठल्या लोकांना असं मारहाण करत असाल तर तुम्हाला सुद्धा जेलमध्ये डांबणारी ताकद आहे प्रकाश आंबेडकर. त्यामुळे बाळासाहेबांचं अतिशय मोठं काम चालू आहे. कृपया कुठल्याही स्टंटबाज लोकांना भूलू नका. ते राहुल गांधी सुद्धा गेले होते परभणीमध्ये, निळे टी शर्ट घालून फोटो काढले, गेले निघून. अरे अक्षय भालेरावचा खून होतो, त्या अक्षय भालेरावच्या आईचे डोळे पुसायला बाळासाहेब आंबेडकर मैदानात असतात. ती केस सुद्धा बाळासाहेब आंबेडकर लढतात. या महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये आजही वडार, कैकाडी, पारधी, बौद्ध, मातम, चर्मकार तुमचे मुर्दे पाडले जातात, बलात्कार केले जातात. तुमच्या सगळ्यांसाठी या ब्राह्मणवाद्यांचा कर्दनकाळ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत. माझ्यासारखे हजारो वकील आहेत बाळासाहेबांकडे. आम्ही पूर्ण ताकदीनं आदरणीय साहेबांच्या नेतृत्वात काम करत आहोत. लोकसभेला आम्हाला गोंदिया भंडाऱ्याचं काम पाहायला सांगितलं, विधानसभेला आम्हाला नांदेडचं काम पाहायला सांगितलं. आदरणीय साहेबांचा आदेश असल्यामुळे आम्ही या जिल्ह्यांमध्ये 4-4 महिने मुक्कामी राहून जी आदरणीय साहेबांना जबाबदारी दिली ती आम्ही पार पाडली. त्यामुळे गेल्या 6-7 महिन्यापासून आम्ही जरी पिंपरीचे रहिवासी असलो तरी बाळासाहेबांचा आदेश आम्हाला काही दुसरे महत्वाचे मतदारसंघ बघायचे होते म्हणून आम्ही तिकडे होतो. आदरणीय ताई, तुम्ही सूचना केल्यामुळे आम्ही हा कार्यक्रम लावलेला आहे. इथून पुढे अंजलीताई आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकर तुम्ही आम्हाला या पिंपरी बद्दल ज्या सूचना द्याल त्या सूचनेप्रमाणे इथले सगळे कार्यकर्ते काम करतील. ताईंना वचन द्या, हातवडी करून तुम्ही आम्हाला सूचना द्या आणि मी पूर्ण खात्रीनं सांगतो की पिंपरी चिंचवड मध्ये वंचित बहुजन आघाडीला विचारल्याशिवाय इथला कोणताच महापौर शपथ घेणार नाही. ही ताकद आदरणीय ताई आपण उभी करूया. मी जाता जाता एवढंच सांगेल की हिम्मत ना हार. खूप लोक ताई निराश आहेत. तुमच्याकडून आज आम्हाला अपेक्षा आहे. आमच्या अनिलांना, जाधवांनी तर आमच्यात जोश भरला, आमच्यामध्ये आशा भरली. मी आदरणीय ताईंनाही सांगेल की हिम्मत ना हार, अभी उम्मीदों की आस बाकी है. आस म्हणजे आशा. कोण आहे आपली आशा? आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. या शहरातले बरेच लोक आमच्या अजित पवारांच्या मागे फिरतात.
छोटे मोठे हे शहर म्हणजे अजितदादा म्हणतो माझं शहर आहे, त्याचं पोरगही पडतं आणि बायकोही पडते, जाऊ दे त्यांच्याबद्दल मी बोलत नाही. पण मी हे अभिमानानं सांगतो की अजितदादा सुद्धा राजगृहाच्या बाहेर बाळासाहेबांची वाट बघतात. ही ताकद आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. एवढ्या शक्तीचा नेता आपला, हिम्मत हारू नका. आमदार नाही आहेत, खासदार नाही आहेत, मंत्री नाही आहेत, मला मान्य आहे, पण आजही आपल्याकडं बाळासाहेब आंबेडकर आहेत. बाळासाहेब आंबेडकर आहेत. त्या बाळासाहेबांची ताकद वाढवण्यासाठी एवढंच सांगतो कि हिम्मत न हार, अभी उम्मीदों की आस बाकी है और कुछ लोगों में ईमान का एहसास अभी बाकी है और कैसे ना पूरा होगा सपना भीम का, सच्चे भीम सैनिकों की सांस अभी बाकी है. या पिंपरीतले हजारो आंबेडकरवादी मेलेले नाहीत. आमच्या मुलांनी मेलेलं आईचं दूध पेलेलं नाही. हे येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखवा आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करा, एवढीच विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय भीम, जय शिवराय, खुदा हाफिज.